रिसेंटली मी उज्जैनला गेलेले. तिथे नरबळी दिले जायचे. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं जेव्हा मी साधना करत होती. ते फीटस घेऊन ती तिथे गेली. तिने त्या रक्ताने त्या देवीचा अभिषेक केला. कुंकू वगैरे लावून असा प्रॉपरली बळी दिला जातो. त्याचं रक्त तिने तिच्या जिभेला लावलं. त्या बाईच्या आता 4 फ्लॅट आहेत मुंबईत. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. दुसरं, मी उज्जैनला गेलेले. ठीक आहे. तिकडे 2 प्लेसेस आहेत तशा, पण विक्रांत भैरव इज अ साधनास्थळी. ती माझी पण साधनास्थळी आणि गुरुजींची पण आहे माझ्या. सो तिथे एक झालेलं की तिथे भुगी माता टेम्पल आहे. आता ते विक्रमादित्य जे होते तिथले राजा, त्याच्या आधीपासून आहे. ठीक आहे. भरतरी त्यांचा भाऊ होता आणि ते भुगीमाता टेम्पलची एक स्टोरी आहे की तिथे नरबळी दिले जायचे. तो प्रकार हा होता की बाबा त्या राज्यामध्ये जेव्हा जे भरतरी जे होते ते राज्य करत होते तेव्हा असताना एक हे होतं की ती भुकी जी माता आहे ती म्हणजे त्यांचा रूल होता त्या गावाचा पूर्ण. त्या अवंतिका पण म्हटलं जातं उज्जैनला, तिथे कणकशंगाही म्हटलं जातं उज्जैनला, उज्जैनीही म्हटलं जातं त्याला. सो तिथेच एक रूल होता की एका दिवसासाठी एक राजा बनेल, एक मुलगा कोणता पण, आणि मग त्याचा रात्री माता बळी घेते आणि दुसऱ्या दिवशी परत हे सेम होतं. असं खूप चालू होतं. आणि विक्रमादित्य ऑलरेडी साधक होते, ते साधना प्रोसेसमध्ये होते. ते जेव्हा तिथे गेले, भरतरीकडून जेव्हा राज्य घेतलं त्यांनी, सो एका माणसाला त्यांनी बघितलं की तो रडत होती त्याची फॅमिली खूप जास्त. आणि ते बोलले की काय झालं, तर ते म्हटले की आज हमारा बेटा राजा बनेगा और वो मर जाएगा, माता उसे खा लेगी. आणि ही रिअल स्टोरी तुम्ही तिकडे जाऊन स्वतः बघू शकता. ठीक आहे. की असं असं होतं. ते रक्ताचे बित्ताचे पडलेले कपाटं अजूनसुद्धा आहेत तिथे उरलेले. सो तिथे होतं. त्याच्यानंतर तिकडे काय झालेलं की विक्रमादित्यांनी बोलले की मी राजा बनतो आज. सो ते राजा बनले त्या दिवशी आणि सगळ्या पूर्ण नगरमध्ये त्यांनी ना खाणं पिणं ठेवलं की बाबा मिठाई ठेवली आहे आणि खूप जास्त मांस सगळं ठेवलं आहे, मदिरा ठेवला आहे. सो 24 खंबा माता आहे तिथे. जेवढ्या माता आहेत त्या सगळ्या रात्रीसाठी भ्रमण करायला निघतात उज्जैनमध्ये. सो भुकी माताही निघाली आणि प्रत्येक ठिकाणी जर खाणं आहे तर त्यांनी खाल्लं आणि विचार केला की बाबा ह्या ठिकाणी जर एवढं सगळं हा राजा प्रोव्हाइड करतं, याला जर कायमचं आपण ठेवलं, ठीक आहे, सो हा खूप चांगली आपली काळजी घेईल असं त्यांनी ठरवलं. सो ते भुगी माताकडे गेले आणि त्यांनी तिला सांगितलं की बाबा असं असं आहे, तर त्यामुळे तू त्याला बळी नको घेऊ त्या राजाचा. शी वॉज लाईक नाही मी घेणार. आणि जेव्हा एंड प्रोसेस आली, रात्रीचे 12च्या नंतरचा प्रहर होता, तेव्हा ती विक्रमादित्यांच्या कक्षात आली. सो ते खाली जपले बेडच्या आणि वरती त्यांनी लाईक मिठाईचा पुतळा तयार करून ठेवलेला स्वतःचा. भुकी माताने त्याचं भक्षण केलं. आणि नंतर ती म्हणाली की इथे जो पण मनुष्य इथे असेल तर त्याला चिरकाल मी अमृतत्व प्रदान करते आणि त्याने खूप इथे राज्य करावं असं मी सांगेल. सो विक्रमादित्य निघाले आणि तेव्हापासून तो नरबळी बंद झालेला होता. ठीक आहे. आपल्या इच्छेनुसार आपण तिथे काहीतरी मागितलं तर ऑब्व्हियसली मी बोलली ना गिव्ह अँड टेकचा सिनारिओ असतो. सो यू हॅव टू गिव्ह समथिंग जर तुम्हाला तिथे काहीतरी हे करायचं असेल. बिकॉज त्या ज्या आहेत त्या ग्रामदेवता आहेत. ठीक आहे. त्या ग्रामदेवतेला तुम्हाला कोणी बकरा देतं, कोणी कोंबडी देतं, कोणी ते ब्लॅक कलरचा कोंबडा देतं, कोणी म्हैस देतं. सो हा रिच्युअल आहे ऑलरेडी, तंत्रामध्ये हे लिहिलेलं आहे. सो हे त्यांना द्यावं लागतं. सो एक बाई आहे, ठीक आहे, ती पवईला राहते. आता तिचं असं झालं की ती ऑलरेडी प्रॅक्टिस करत होती, साधक होती ती, आणि ती तिथे गेली तर तिने मागितलं की तिचं पण सेम सिनारी होता की तिला बेबी होत नव्हतं. सो तिला असं टेम्पटेशन आलं की मी इथे काहीतरी मागून बघते. सो तिने हे मागितलं की मला ना एक बेबी झाला ना तर मी त्याचा बळी तुला देईल आणि तू मला लाईक तिचा बिझनेस पण होता, सो याच्यात मला ग्रोथ दे, है ना, भरपूर काय काय दे. पॉलिटिशियन पण आहे ती, बिझनेस पण आहे आणि पॉलिटिशियन पण आहे. ठीक आहे. सो एवढं सगळं तिने मागितलं. पण आता काय नेमकं झालं की बाबा तिला बेबी झाला. त्या बेबी झाल्यानंतर 13 वर्षापर्यंत सगळं नीट होतं. जो बेबी झालेला थोडा अबनॉर्मल होता, त्याला झटके यायचे आणि त्याला बोलता येत नव्हतं, स्पीच वगैरे त्याचं क्लिअर नव्हतं, त्याला समजत नव्हतं. भरपूर पैसा खर्च केला त्या बाईने त्या पोरासाठी.
त्याच्यानंतर 13 वर्षाचा असताना एक साधू त्यांच्या घरी आला. त्यांना बोलला की बाबा तू काहीतरी मन्नत मागितलेली कुठेतरी, आणि ते नसल्यामुळे हा मुलगा ह्याच वर्षी मरणार आहे. त्याचा प्रारब्ध लिहिलेलं आहे ऑलरेडी, ते नाही तू बदलू शकत. खूप बाबा केले तिने, खूप गंडेदोरे बांधले, खूप काय 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 केलं. ठीक आहे, काहीच नाही उपयोग झाला. 13 वर्षाचा त्याचा बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर त्या मुलाला अटॅक आला आणि तो मेला त्याच दिवशी, बड्डेच्या दिवशी. बापरे. तर त्याच्यानंतर मग तिला आठवलं की मी काहीतरी प्रॉमिस केलेलं, मला तिथे जावं लागणार आहे. मग नंतर तिने खूप उपास तापास केले. ती सात्विक पद्धतीमध्ये घुसायचं ट्राय करत होती. ऑलरेडी तुम्ही तांत्रिक पद्धतीची पूजा करताय, अचानक तुम्ही सात्विक पद्धतीमध्ये नाही एंटर करू शकत, त्याच्यासाठी पण नियम आहेत भरपूर सारे. सो हे केल्यानंतर मग तिला असं जाणवलं की भाई आत्ता वापस आपण तिथेच जाऊया आणि तिथे क्षमा मागूया. तिने क्षमा वगैरे मागितली, माफी मागितली, खूप काय काय घेऊन गेली, बकरा घेऊन गेली, कोंबड्या घेऊन गेली. अजून पण लोक तिथे जाऊन बकरे म्हणा, कोंबड्या म्हणा, एक तर ते बळी पण देतात किंवा तिथेच सोडून येतात. तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसू शकते डायरेक्टली. सो मग हे ती करून आली. त्याच्यानंतर मग तिला ती राहिली प्रेग्नेंट आणि 2दा मिसकॅरेज झालं. 2दा? हां, त्यानंतरही. आता तिला बळीच पाहिजे मुलाचा, तर ती कसं राहू देईल? बिकॉज ऑब्व्हियसली तुम्ही मेंटल जो स्टेट आहे, डेटी इज व्हेरी कनेक्टेड टू यू. जेव्हा तुम्ही कोणत्या पण देवाची पूजा करताय तांत्रिक पद्धतीने, फॉर एक्झाम्पल साधना करताना तुमचा एक स्पेसिफिक टाईम आहे, फॉर एक्झाम्पल 9 ते 12, तर यू हॅव टू बी देअर ऑन 9 ते 12 बिकॉज ती देती तिथे प्रेझेंट असते. सो इथे पण तेच झालं की बाई तिचं प्रेग्नेंट राहते, तिच्या डोक्यात विचार येतं की यार ती सेल्फिश होती आहे की यार मी कसं मारू, मी नाही देऊ शकत, असं तसं. मग त्यामुळे मिसकॅरेज होतं आहे. मग लास्टला शी इज लाईक की ठीक आहे. 3rd टाईम जेव्हा मिसकॅरेज झालं, ते फीटस घेऊन ती तिथे गेली, ते अर्भक असतं बाळाचं, ते घेऊन ती तिथे गेली. तिने त्या रक्ताने त्या देवीचा अभिषेक केला. त्याच्यानंतर तिने बळी दिला प्रॉपरली, त्याचा कुंकू वगैरे लावून असा प्रॉपरली बळी दिला जातो. ते रक्त जिवंत नव्हतं. नाही. फिटस म्हणजे अजन्म बाळ जे ऑलरेडी बाहेर आले, पण डेव्हलप्ड अवयव असतात थोडेफार. अलाइव्ह नव्हता. सो ते घेऊन गेली, त्यांनी बळी प्रॉपरली दिला. आता तंत्र पद्धतीमध्ये एक आहे रिच्युअल, जो पण शक्ती पूजा करतो त्याला, म्हणजे फॉर एक्झाम्पल छिन्नमस्ता आहे, गाली आहे है ना, आणि लाईक बगलामुखी आहे, ह्या ज्या माता आहेत ह्यांना स्मशानातच पूजलं जातं पहिलं तर हे. दुसरं आहे की यांना रक्ताचा बळी लागतो. तो जो पण तंत्रपद्धतीमध्ये स्वतः साधक असेल तर त्याला स्वतःचं रक्त, स्वतःचा अंगठा कापून ते रक्त तिच्या ओठांना लावावं लागतं किंवा जिभेला लावावं लागतं. सो मग त्या फिटसचा तिने तिथे बळी दिला, त्याचं रक्त तिने तिच्या जिभेला लावलं. त्याच्यानंतर मग तिची इतकी ग्रोथ झाली. त्या बाईच्या आता 4 फ्लॅट आहेत मुंबईत. ठीक आहे, आणि खूप फेमस आहे ती व्यक्ती. सो हे तिने कंप्लीट केल्यामुळे तिला आता मिळालं आहे. आणि हां, आता तिला एक मुलगा आहे, पण ती अजूनही या पद्धतींमध्ये इन्व्हॉल्व आहे बिकॉज ऑप्शन नाही आहे, अजूनही आहे. ऑप्शन नाही म्हणजे एकदा तुम्ही साधना घेतली आहे तर तुम्ही बॅक ऑफ नाही करू शकत. एक तर तुमचे गुरु जे आहेत ते प्रॉब्लेममध्ये येतात, नाही तर तुम्ही स्वतः. सो बॅकआउट नाही आहे या फील्डमध्ये. बापरे. तो असे सिनारिओज मी बघितले लिटरली. पण तेच आहे ना, म्हणजे मग ह्याच्यातून आपल्याला ते समजतं की आपण जर काही असं बोलतो किंवा आपण ते बोलतात ना की नवस मागितलंय किंवा मन्नत केली आहे तर ते पूर्ण करावंच लागतं आहे. ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. लोक कुलदेवतेला करतात, ते ठीक आहे सात्विक पद्धतीने आहे, पण कुलदेवता पण नाराज होतात. बरोबर, ते नाही पूर्ण केलं, ते आजारपण येतं, भरपूर काय काय होतं प्रॉब्लेम्स. सो हा सिनारिओ होतो त्यांच्यासोबत. बापरे. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि आता जाऊन बघा.